सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.
Hey!
हे तो एक संत ठाई, हे तो एक संत ठाई, लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना कृपादान केले संती, कृपादान केले संती, कल्पांती सरेना मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना पांडुरंगा दुसरे चरणा संतांच्या त्यांचा कृपादारे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा रंग राजुलो पावन झालो चराचरी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता संपाद्य ज्ञानंचे विदाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारवंतं नमामि योगं शिरसा गुरुं शबरीनामकुलोत्पन्नं मारुतिर्नाम यस्य पिता माता राहिर्नाम यस्य तं नमामि किसंगिरिं विठ्ठल हेतु एक संता ठाई, हेतु एक संता ठाई, लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा अत्यंत उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांच्या चरणाजवळ जीवाला प्राप्त होणाऱ्या लाभाचं वर्णन करतात. ज्ञातच आहे आपले या श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी चालू असणारा विठ्ठल भक्ती महोत्सव आपण साजरा करत आहोत. परमार्थामध्ये कोणती साधना करत असताना ती साधना योग्य काळ आणि देश बघून जर केली तर ती साधना अधिक फल देणारी ठरते. माऊली ज्ञानोबा 18 अध्यायामध्ये चिंतन करत असताना म्हणतात आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करणे ती पारणे. ज्या वेळेला चंद्राला आणि सूर्याला ग्रहण लागतं तो पर्वकाळ मानला जातो. त्या पर्वकाळामध्ये आपण एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी स्नान केलं किंवा इतर काही पुण्यकर्म केलं तर ते अधिक फळ देणारे ठरतं. तसं आपण हा जो भक्ती महोत्सव साजरा करत आहोत
हे स्थानही पवित्र आहे आणि हा कालही पवित्र आहे. विठ्ठल देशे प्रतिष्ठापी या पदावर भाष्य करत असताना ज्ञानोबा म्हणतात, जो संती वसविला ठावो संतोषाची सावो मना होय उत्तम धैर्याचा. या ठिकाणी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांनी वास्तव्य केलेलं आहे. बाबांनी या ठिकाणी तप केलेलं आहे, संतांचं या ठिकाणी वास्तव्य झालेलं आहे, म्हणून हे स्थानही पवित्र आहे आणि हा कालही पवित्र आहे. विठ्ठल श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा बाबांचा या भक्ती महोत्सव करता आशीर्वाद आहे. बाबांचं वर्णन आपण आपल्या वारीने काय करणार, परंतु ज्ञानोबरायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ज्ञानोबराय चिंतन करतात. ते विवेकाचे गाव, की परब्रह्मीचे स्वभाव, नाना अलंकार ब्रह्मविद्येचे, ते अनंताचे अलंकार, सुखाचे अंकुर, की माव दिव्यार केले जैसे. विठ्ठल बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांकडे बघितलं तर मला कायम एक श्लोक आठवतो, प्रसादे सर्व दुःखानं हानिरस्य उपाय. बरोबर आहे, बाबांकडे आपण कधी बघा मला आपल्याला कायम प्रसन्नता पाहायला मिळते. या श्लोकावर चिंतन करत असताना ज्ञानोबराय चिंतन करतात, देखे अखंडित प्रसन्नता आती चेत चित्ता हे कधी कधी नाही समजता संसार दुःखा. असं गुरुवर बाबांचं जीवन आहे. पूजनीय श्री गुरु स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहे. गुरुवारे बाबाजींनी स्वामीजींना आज्ञा केली आणि स्वामीजींनी आपलं स्वतःचं जीवन गुरुवारे बाबांच्या चरणावर समर्पण केलं. असं स्वामींचं जीवन आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात, तैसे स्वामीचे आमर भावा न चुकीचे हेची परमसेवा येर देवा पांडवा वाणीचे करणे. असं स्वामींचं जीवन आहे. आता 1-1.5 महिन्यापूर्वी पूजनीय आपल्या बाबाजींच्या मातोश्री आई आपला सर्वांना सोडून गेल्या 1-1.5 महिना झालेला आहे. पूजनीय आईंचा सर्व भक्त परिवाराला आशीर्वाद असायचा. कोणीही दर्शनाला जाऊ द्या, आईवरती हत्तरून आशीर्वाद द्यायचा. आईचं जीवन खूप चांगलं होतं. आम्ही आनंदीवरून जर आलो, गणेश महाराज असायचे, शशिकांत महाराज असायचे, आम्ही दर्शनाला जर गेलो, शशिकांत महाराजांनी किंवा गणेश महाराजांनी आईला सांगावं, महाराज आनंदीला असतात, असा अभ्यास करतात. आई अशा वरती हात करून आशीर्वाद द्यायच्या. त्या आशीर्वादामुळेच आमच्या आज साधना चालू आहे. आई गेल्या ते दुःख आपल्या सर्वांवर आहे. या ठिकाणी सर्व ज्येष्ठ आपले संस्थांचे महाराज मंडळी, श्रोते मंडळी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी उपस्थित आहे. पूजनीय श्री गुरु बाबाजी आहे, पूजनीय स्वामीजी या ठिकाणी समोर बसलेले आहे. आपण काय बोलावं समोर, आपला तेवढा अधिकारही नाही, पण या ठिकाणी सेवा करणं म्हणजे कसं आहे, कशामुळे सेवा प्राप्त झाली. स्वानंद सुटण्यावासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष अभ्यास करण्याचा भाग्य लाभलं आणि त्या ठिकाणी सर्व संस्थेचे आमचे ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य, त्या गुरुवर्यांच्या समोर बसून जे काही श्रवण झालं त्याच्यातून जो काही पुण्य निर्माण झाला. आणि आता एक 2-3 वर्षापासून श्री क्षेत्र गोरडेश्वर डोंगर या ठिकाणी भगवती ज्ञानेश्वरीची सेवा करत असताना जो काही पुण्य निर्माण झाला त्याच्यातून मी आज तुमच्यासमोर उभा आहे. पूजनीय बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहे, पूजनीय स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहे. स्वामीजींच्या समोर, बाबाजींच्या समोर आपण काय बोलावं, तर ज्ञानोबराय सांगतात, अहो कोणसा आपण जी पडलेले पण एक तरी मार्ग तुटले. पुढे ज्ञानोबराय सांगतात, ते मी जे बोले ते प्रभू तुमचेच शिकवले, म्हणून या उदाहरण आपले आपण देवा हे सारस्वताचे गोड तुम्हीच लावले ते झाड, आता अवधानते बाळ सिद्धुनी पिजले. सर्व श्रेष्ठ महाराज मंडळी, श्रोते सज्जन या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावर माता ठेवतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री तुकोबार यांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. संतांच्या चरणाजवळ जीवाला प्राप्त होणाऱ्या लाभाचं वर्णन करतात. तुकोबाराय सांगतात, हे तो एक संत ठाई लाभ पायी उत्तम. संतांच्या चरणाजवळ जीवाला लाभ आहे. कोणता लाभ आहे, त्या लाभाचं स्वरूप काय, 2 स्वरूप आपल्याला या ठिकाणी चिंतनात घेता येईल. हे तो एक संत ठाई, हे नाम इहलौकिक लाभ संतांच्या चरणाजवळ होतात, तो म्हणजे पारलौकिक लाभ. म्हणून तर हे म्हणताना अनेक वचन वाटतं, संसारामध्ये अनेक गोष्टी प्राप्त झाल्या तर लाभाची गोष्ट संपत नाही, म्हणून अनेक लाभ व्यवहारात प्राप्त लागतात.
त्याच्याशिवाय व्यवहार सिद्ध होत नाही आणि परमार्थामध्ये अनेक लाभाची गरज नाही, एकच पुरेसा आहे. माऊली त्यामुळे 12व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना सांगतात, जो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोगविषयी हरिके नामो यमलाभवाच्या परमलाभम म्हणते नादिकम ततः यस्मिन् स्थितो नृत्येन पूर्णापि विचारले ते विठ्ठल. एकदा तो आत्मलाभ जीवाला प्राप्त झाला की पुन्हा काही मिळवायचं शिल्लक राहत नाही या अर्थाने तो आणि व्यवहाराच्या अपेक्षा गौरी संत महात्म्याकडे जातात ना जीव, त्या अनेक अपेक्षा संतांच्या ठिकाणी पूर्ण होतील होत नाही असं नाही, परंतु पारमार्थिक अपेक्षाही सुद्धा संतांच्या ठिकाणी पूर्ण होतात. म्हणून तुकोबराय सांगतात, ही तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. पण खऱ्या लाभाचं स्वरूप काय महाराजांनी पुढे सांगितलं आहे. महाराज सांगतात, संतांच्या चरणाजवळ जीवाला लाभ आहे, परंतु तुम्हाला संतांचं दासत्व करावं लागेल, संतांची सेवा करावी लागेल. मग त्या लाभाच्या स्वरूपाचा प्रवाह तुकोबराय सांगतात, मनविता त्यांचे दास पुढे पुढे ना वर्ण हा सगळ्यात मोठा लाभ आहे. इच्छा पूर्ण होणं हा लाभ नाही. संत वाङ्मयाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर इच्छा पूर्ण होणं हा लाभ नाही, इच्छा सपन हा लाभ आहे आणि तो लाभ संतांच्या चरणाजवळ होतो. पुढे आस पुढे ना. आस म्हणजे आशा. आशा ही साधी गोष्ट नाही, सगळ्या दुःखाचं मूळ कारण आशा आहे. माऊली त्याबरोबर 18व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना म्हणतात, आशा जैसी दुःखाते प्याली निंदा दुरिते हे असो जैसे दैन्याचे दुर्भगत्व. आशा जैसी दुःखाते प्याली. आशा ही दुःखाला फसवणारी आहे. सगळ्या दुःखाचं मूळ कारण आशाच आहे. जीवनामध्ये माणसाला पळायला लावते ती आशाच आहे. दिनत्व माणसाला येते ती आशाच आहे. मोठ्या मोठ्यांना सुद्धा काही काही अधिकाऱ्यांच्या बुटाजवळ उभं राहिलेलं पाहिलं आपल्याला मिळतं का, तर आशा. म्हणजे सगळ्याच मूळ आशा आहे. किंबहुना मी कुणीतरी असावं ही आशा निर्माण झाली म्हणून जीवाला जीवत्व आलेलं आहे. मूळ स्वरूपाला जीव विसरला. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय चिंतन करत असताना म्हणतात, तैसे आपले विसरे चैतन्य किती हातारे हा भासून आविष्कार देवनी दया विसराच्या दिशी प्रसिद्धिगा जीवनशी जेने भाषी केली तेसे अगोविषयी. मूळ स्वरूपाला जीव विसरला आणि जीवाने आपल्या सुअस्तित्वाची आशा केली. परिणाम काय झाला, जीवन दशे द्यावं लागलं. म्हणजे सगळ्याच मूळ आशा आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, आशा ही समूळ करुणी काढावी ते वाची तो सामी भावी. आशा समजी पाहिजे आणि ती संतांच्या चरणाजवळ संपते. हा लाभाचा पूर्वार्थ आहे. सगळ्या दुःखाचं मूळ कारण आहे ते उरेन, त्यानंतर जो आनंद होतो सरेन. उपादाने केले संती कल्पांती सरेन. ज्याच्याने दुःख होतं ते उरेन आणि मूळ आनंद सरेन. हा संतांच्या चरणाजवळ जीवाला प्राप्त होणारा लाभ आहे. यालाच आपण आता वेगवेगळ्या भावने करू शकतो. आत्यंतिक दुःख निवृत्ती हे असं ना परमानंद प्राप्ती कल्पांती ही सरेना. यालाच आपण मोक्ष म्हणतो की हेच मोक्षाचं सर्व स्वरूप आहे. मोकळं होणं म्हणजे मोक्ष आहे आणि शास्त्रीय भाषा सुद्धा तीच आहे. मोचनम मोक्ष हा मोकळं होणं म्हणजे मोक्ष आहे. आणि या अर्थाने जर विचार केला तर जोपर्यंत जीवनातली आशा संपत नाही तोपर्यंत जीव मोकळा होत नाही. आपल्याला असं वाटतं एखादी इच्छा पूर्ण झाल्यावर जीव मोकळं होईल, पण इच्छा पूर्ण होणे हे मोकळं होत नाही, तर ते अडक नाही. एखाद्या शेताचे रजिस्ट्री होणं हे मोकळं होणे का अडक नाही, स्वाभाविक आहे, अडक नाही. कारण रजिस्ट्री झाली की तिथून पुढे नांगरणी, पेरणी, कोळपणी, फवारणी या सगळ्या गोष्टी वाटतात. अर्थात इच्छा पूर्ण होणं मोकळं होणं नाही, इच्छा संपली पाहिजे. म्हणून काम करायला सांगितलं नाही भगवंतांनी अर्जुनाला. काम म्हणजे इच्छाच. भगवान परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये म्हणतात, जेही शत्रू हा पाहो जेही ना मारून टाक त्यांना संपून टाक असं भगवान परमात्मा म्हणतात. का तर आशा संपली पाहिजे आणि ती अनिष्ट निवृत्ती संतांजवळ होते. त्यानंतर जो आनंद व्हावा तो कल्पांतीही सरत नाही. हे संतांचं देणं आहे. हा संतांच्या चरणाजवळ जीवाला प्राप्त होणारा लाभ आहे. दुसरं आणि तिसरं चरण हे लाभाचं स्वरूप आहे. अनिष्ट निवृत्ती, इष्ट प्राप्ती, आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती ही संतांच्या चरणाजवळ होते. म्हणून संत सेवा आपण केली पाहिजे.
ही संत सेवा देवाला येते आहे. तुकोबराय सांगतात तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसुरे ना असा जगद्गुरु तुकोबरायांचा अत्यंत उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांच्या चरणाजवळ जीवाला प्राप्त होणाऱ्या लाभाचं वर्णन करतात. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर प्रत्येक जीव लाभासंबंधानेच म्हणजे लाभासंबंधीच प्रयत्न करताना आपल्याला पाहायला सापडतो. अन्य जीवाचा जर आपण विचार करायला लागलो तर पशु पक्ष्यांमध्ये लाभासंबंधाचे ज्ञानच नाही. तुकोबराय नाटकाच्या प्रकरणामध्ये सांगतात अनेक खादी आनंदित्रा वैमैथुनाचा धारा बालत्वता रुण्यजरा प्रभालपुरा भोगतीत पशु काय पाप पुण्य दानती उत्तम मध्ये मोह भोगती काय एक उपदारावरती वैराग्यवती कांगळमुखी विठ्ठल तिथं लाभ काय हानी काय तोटा काय हा विषय पशु पक्ष्यांमध्ये नाही. परंतु ज्यांना जगण्याचं ज्ञान आहे असं जगल्यापेक्षा असं जगलेलं बरं वाटतं. तो प्रत्येक जण लाभाच्या अपेक्षा करतो. तसं जनावरांची एका ओळीचा जर विचार करायचा झाला तर पशु पक्ष्यांना सुद्धा लाभाच्या अपेक्षा आहे. माऊली ज्ञानोबराय 13व्या अध्यायात चिंतन करत असताना म्हणतात पैसा काही हिरवा चारे भांबावे पशु. याचा अर्थ काय होतो त्यालाही लाभाची अपेक्षा आहे का तर हिरवा दिसल्यावर त्याचा मोह वाटतो. म्हणजे प्रत्येकाला लाभाची अपेक्षा आहे. का नाही असतील तर पाहिजे लाभाची अपेक्षा. तुकोबराय तर सांगतात लाभ होईल असंच माणसाने जगावं. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ होय तो व्यापार होय तो व्यापार करा असे अनेक प्रमाण आहेत तुकोबरायांचे. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. याचा आपण सरळ जर अर्थ घेतला तर ताळा ज्याच्या जीवनाला नाही त्याची अवकळा आहे. म्हणजे ताळा ठेवला पाहिजे आणि ताळा हा लाभाला गृहीत धरूनच ठेवला जातो की हो. ताळेबंद म्हणून आपण एखादा व्यापारी असेल तर त्याचा ताळा घालतो तसं जीवनाचा सुद्धा ताळा घातला पाहिजे. म्हणजे लाभ होईल असं जगलं पाहिजे. असाच व्यवहार आपल्याकडून झाला पाहिजे. तो भक्तीचा असो तो जीवनाच्या आत्मपरीक्षणाचा असो तो आपल्या साधनेचा असो किंवा व्यवहाराच्या बाजाराचा असो लाभासंबंधाने आपलं पाऊल उचललं पाहिजे. फक्त एक आहे आपला लाभ साधत असताना दुसऱ्याचा अहित होऊ नये याचा विचार करून ताळा घातला पाहिजे. कारण ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्ये सांगतात तैसा म्हणे वाचा नाही भलतिया दुखवित जाई स्वार्थ साधिता न पाहे पराची हित विठ्ठल. स्वार्थ साधितांना पाहे पराची हित हे संतांना मान्य नाही. मात्र लाभाची अपेक्षा सर्वांच्या अंतःकरणात आहे ती असणेही योग्य आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला हा मनुष्य देह मिळाला कारण अनेक लाभ प्राप्त करून घेण्याचे हे ठिकाण आहे. त्या मनुष्य देहाचं वैशिष्ट्य काय जगद्गुरु तुकोबराय नाटकाच्या प्रकरणामध्ये सांगतात. बरवे झालो या जन्माशी
गोड गोडली मनुष्य आरसी महालाभाची उत्तम राशी जेणे सरसुरासी पात्र होईल असा हा मनुष्य ते आहे की तो ते आपल्याला अनेक लाख प्राप्त करून देईल. त्याच्यासाठी योग्य त्या काय महाराज पुढे सांगतात दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू गोड असे नारायण नासी व मना भव विठ्ठल. असा हा मनुष्य ते आहे की जो देह आपल्याला अनेक लाभ प्राप्त करून देईल. म्हणून आपण लाभ होईल असंच केलं पाहिजे. म्हणे आम्ही भरपूर लाभ होईल असंच करतो. कोणता असा व्यापार आहे तोट्याचा व्यापार करतो कोणी नाही. पण खऱ्या अर्थाने जर विचार केला जे लाभ प्राप्त झाले तर आपण आनंदी होतो तो लाभ नाहीच. लाभ तोच आहे कोणता ज्ञानोबाई सांगतात किंवा आपण सुद्धा मग आत्मयाची प्रसन्नता ला हे ते नको लाभ उपवन असेल. व्यवहारामध्ये कसं आहे एक मिळालं की दुसरा मिळालं वाटतं त्याला लाभ म्हणता येत नाही. ती फक्त मनाची कल्पना आहे त्याला लाभ म्हणा असं खरा लाभ तोच आहे जो लाभ प्राप्त केल्यास नंतर पुन्हा काही मिळवायचं शिल्लकच नाही राहिलं ते मिळणं म्हणजे लाभ. लहानपणी असं वाटतं एखादी परीक्षा पास झाली की बरं आहे बाबा. परीक्षा पास झाली की मग नोकरी लागली तर बरं आहे. नोकरी लागलेलं असं वाटतं पगार वगैरे व्यवस्थित झाला तर बरं आहे. पगार व्यवस्थित झाले असते तर असं वाटतं पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये आपलं एक छोटं घर असावं. घर झाल्यावर वाटते घर झाल्यावर पुढं पत्नी मुलं नातवंड ही परंपरा पुढं चालूच आहे. स्वामीजी या ठिकाणी बसलेले आहे परंतु मी का सांगतो ज्ञानोबरायचे त्या अर्थाचे भोग आहे. ज्ञानोबराय सांगतात पहिले बा जसे आई बा हे जी दिसे ते सरे म्हणजे श्रीमांसे भरून टाके श्री भोगिता धावो वृद्धाप्य लागे येवो तेव्हा तोच प्रेम भाव बाळक असे आहे. माऊली त्यामुळे सांगतात पहिल्यांदा आई नंतर पत्नी नंतर मुलानंतर नातवंड ही परंपरा पुढे चालूच आहे. अर्थात जीवनाचा लाभ एखादी वस्तू प्राप्त होणार नाही. लाभ तोच आहे कोणता गंगा किती जरी पळाली तर तिथं पूर्ण तोडून आहे. तिचा प्रवास थांबतो धरणात परंतु त्याचा प्रवास समुद्रानंतर संपतो. तुकोबरा सांगतात तुका बने गंगा सागरा संगमी अवघ्या झाल्यावर मी ते गंगेचं पूर्णत्व आहे तो खऱ्या अर्थाने लाभ आहे. तसं जीवनाच्या अवघ्या झाली एक पूर्वी एक वय ही अवस्था म्हणजे लाभाची अवस्था आहे. असं लाभ जीवनामध्ये होणं हीच जीवनाची कृतज्ञता आहे. तुकोबराय असं बोलत असताना काही सांगत होतो. तुकोबराय म्हणाले महाराज मुळात लाभाची व्याख्याच आम्हाला काय नाही पण तुम्हाला अपेक्षित असणारा जो लाभ आहे तो लाभ मिळण्याचं ठिकाण सांगा. महाराज अभंगाच्या प्रथम हे तो एक संताई 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 हे तो एक
लाभ पायी उत्तम असा लाभ कुठं होईल ते आम्हाला सांगा. कारण लाभाची व्याख्या शास्त्रामध्ये शोधावी पाहावी, तो लाभ कोणता, त्या लाभाचं स्वरूप जाणावं, ही काही योग्यता आमच्यामध्ये नाही. बरं साधन तुम्ही सांगितलं तर ते साधन करण्याची ताकद आमच्यामध्ये पुढे आहे. कारण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कधी न घडे साधन, उचित विधी दान, न घडे सर्वथा. म्हणून असा लाभ कुठं होईल ते आम्हाला सांगा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संतांच्या चरणाजवळ देवाला लाभ आहे. आता इथं दोन विषय आहेत. संतांच्या ठाई कोणता लाभ आहे आणि संतांच्या पायी कोणता लाभ आहे. ठाई आणि पायीचा आपल्याला विचार करता येईल, परंतु तत्पूर्वी जगद्गुरु तुकोबरायांनी या ठिकाणी जो उत्तम लाभ शब्द वापरलाय ना, त्याच्यावरून आपल्याला असा विचार करता येईल, ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबराय उत्तम लाभ म्हणतात, त्या अर्थी कुठला तरी कनिष्ठ लाभ असला पाहिजे, कुठला तरी मध्यम लाभ असला पाहिजे, नंतर उत्तम लाभ असला पाहिजे. कनिष्ठ लाभ कोणता, मध्यम लाभ कोणता, उत्तम लाभ कोणता आणि संतांच्या चरणाजवळ होणारा लाभ कोणता. पहिला आहे तो कनिष्ठ लाभ. सत्ता संपत्ती परिवारातील माणसं अनुकूल मिळणं हा लाभ आहे का कोणता आहे, स्वाभाविक आहे, हा लाभ आहे. संपत्ती भरपूर असणं हा लाभच आहे. संपत्तीजवळ 15 आनंद आहे हे खरं आहे, तरी संपत्ती असणं हा लाभ आहे का. तर संपत्ती भरपूर असेल तर महिन्याला पंढरीची वारी होईल की नाही. असणारे करत नाही तो भाव वेगळा आहे, पण असेल तर महिन्याला पंढरीची वारी होऊ शकते. संपत्ती भरपूर असेल तर देवगडासारख्या ठिकाणी अधिक मासानिमित्त सप्ताह चालू असेल तर मोठी रसाची पंगत होऊ शकते की नाही, होऊ शकते. सगळं संपत्तीच्या अनुकूलतेमध्ये. संपत्ती भरपूर असेल तर अनेक साधू संतांची सेवा करता येणं आपल्याला शक्य आहे. आमचे आदरणीय देवरे सर या ठिकाणी उपस्थित आहे. आता एक 15-20 दिवसापूर्वी आळंदीला मोठा कार्यक्रम सरांनी केला. दरवर्षी सर तो कार्यक्रम त्या ठिकाणी करतात. जे विद्यार्थी श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर, श्री क्षेत्र घोरडेश्वर डोंगर किंवा इतर ठिकाणी गाथा ज्ञानेश्वरी भागवत अमृतानुभव वैज्ञानिका या ग्रंथाचं पाठांतर करतात, त्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि गुरुवारांचं गुरुपूजन सरांनी त्या ठिकाणी केलं. सांगण्याचा हेतू काय, संपत्ती अनुकूल असेल तर अनेक साधू संतांची सेवा आपल्याला करता येणं शक्य आहे. हे सगळं होऊ शकतं संपत्तीच्या अनुकूलतेमध्ये. परिवारातील माणसं जर अनुकूल असतील, परिवारातील माणसं अनुकूल असणं हा सुद्धा लाभ आहे का, तर ते आपल्याला परमार्थ पथावर आणतात. तुकोबराय सांगतात ना, प्रिया पुत्र बंधुजन नारायण स्मरते, हे दोन्ही अर्थाने म्हटले आहेत तुकोबरायांनी. त्यांची प्रतिकूलता निर्माण झाली तर देवा नारायणा पांडुरंग या अर्थाने. त्यांचा अनुकूल असता तुम्ही निवांत वाढलेला एक म्हणा आणि सगळं मार्ग सांभाळतो असं म्हणणारी पत्नी असेल, पुत्र असेल, घरातील माणसं असेल तर वारी निश्चित होते की नाही. म्हणून त्यांचा अनुकूल असणं हा लाभ आहे, परंतु हा कनिष्ठ लाभ आहे. का कनिष्ठ लाभ आहे तर कधी कधी यांची अनुकूलताच आपल्या परमार्थाला येते. जगद्गुरु तुकोबराय नाटाच्या प्रकरणामध्ये सांगतात, येती तुझ्या भजना हे प्रपंचाच्या अनुकूलतेचं लक्षण आहे. प्रपंचामध्ये परिवार अनुकूल झाला का त्यांची अनुकूलता ही परमार्थाला आली. काही भरताच्या बाबतीत अनुकूल होती की प्रतिकूल होती, अनुकूल होती ना. थोरल्याला जाणारी अधिक
आपल्याला आमची साधी अंकुता नव्हती तरी भरताने त्या कन्येचा स्वीकार केला नाही का? तुझी अनुकंपा मला प्रभूपासून तुला घडवणारी आहे. राज्यमाता हिंदू भरते केली राज्यमाता हिंदू भरते केली तर अनुकूल होतात परंतु देवापासून अंतर पाडणारा होता. म्हणून ज्याच्याने देवापासून आपल्याला अंतर पडेल, ज्याच्याने आपल्या भजनामध्ये अंतर पडेल त्याचा तिरस्कार करू नका. तिरस्कार करणं हा संप्रदायाचा नियम नाही. अद्वेष्टा सर्व भूतानां हा भाव असला पाहिजे परंतु त्याच्यापासून अंतर ठेवलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबरा सांगतात जे जे घडे नारायणी अंतराय होत बाप माय त्याच्यावी होय बाप माय सांगण्याचा हेतू काय? परिवारातील माणसं अनुकूल असणं हा लाभ आहे परंतु कधी कधी त्यांची अनुकूलताच आपल्या कर्माला आवडते म्हणून तो कनिष्ठ लाभ आहे. संपत्तीची अनुकूलता देवापासून अंतर पाडण्याला कारण ठरतेच ठरते हे निश्चितच आहे. म्हणून संपत्ती असणं हा लाभ आहे परंतु तो कनिष्ठ लाभ आहे. विठ्ठल आता मध्यम लाभ कोणता? स्वर्गाधिक प्राप्त होणं हा लाभ आहे की नाही? का लाभ आहे? स्वर्गामध्ये फार विशेष सोय आहे. स्वर्गाचं वर्णन माऊली ज्ञानोबाईंनी 9व्या अध्यायात केलंय. 9व्या अध्यायात ज्ञानोबाई चिंतन करत असताना म्हणतात जे तामरत्व हे सिंहासन ऐरावता सारिते वाहन राजधानी भुवन अमरावती जेत मासिकेचे भंडारे अमृताचे कोठारे ये गावी किल्लारे कामधेनुचे जेत मुळगे देव पायका सेंग चिंतामणीच्या भूमिका विनोद वनवाटिका सुरतरुच्या कंदर्पगात दानी जेत रम्य शिरा नाचनी उर्वशी मुख्य विलासी अंतोरड्या डर डर ही अवस्था स्वर्गामध्ये आहे म्हणून स्वर्ग प्राप्त होणं हा लाभ आहे. परंतु तो मध्यम लाभ आहे. का मध्यम लाभ आहे? तिथं जाऊन काय करायचं? तिथं हरिपाठ आहे का आकडा आहे का कीर्तन आहे श्रीमद भागवत कथा आहे का संत सज्जन आहे तिथं काय आहे? निळोबराय एका गवळणीमध्ये सांगताना म्हणतात काय जाऊन या करुणीचं नामा तेथे मी नातुडे नांदरे विश्रामा येथे साधुनीचा मान मी कशामा मी कोण आहे पण गदुर्गमा स्वर्ग भोग ही न लागती असा क्षणे होती जाती क्षणे चिरेश्वर येथे हरी संगीत भेटवल्यानंतर सर्व सुखाचा दोडला कर हो. स्वर्गामध्ये भोग आहे परंतु आनंद नाही. नको वैकुंठी प्रवास दया सुखारिदास अद्भुत हार सतता काही नामाचा सर्व संत महात्म्याने वैकुंठ स्वर्ग वैकुंठी तो ऐसे नाही 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 वैकुंठी तो ऐसे नाही
वळताही काळाचे म्हणून सर्व संत मात्यांनी वैकुंठ स्वर्गास नकार दिला. वैकुंठास या मान नको धाडू हरी वासते पंढरी सर्व काळ वैकुंठ गोपाट जुनाट झोपडे नको आडाडे धाबा मोठा. आणि इथं जे सुख आहे ते तिथं नाही. हे सुख ब्रह्मादिका नाही नाही म्हणे तुका सांगण्याचा हेतू काय स्वर्ग प्राप्त होणं हा लाभ आहे. परंतु तिथं देवाचे अंतर आहे पण तो म्हणून तो मध्यम लाभ आहे. सगळ्या त्यामध्ये योग भ्रष्टाचं वर्णन करत असताना ज्ञानोदय त्या साधकाची अवस्था सांगतात. हा अंतर आहे तो साधक भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो. हा अंतर आहे अवचिता का ओढवला भगवंता दिवी भोग भोगिता अनुताप नित्य. त्या ठिकाणी गेलेस नंतर त्याला अनुताप होतो का तर तिथं देवाचे अंतर आहे. म्हणून स्वर्ग प्राप्त होणं हा लाभ आहे परंतु तो मध्यम लाभ आहे. आता उत्तम लाभ कोणता? उत्तम लाभाची व्याख्या आपल्याला थोडीशी वेगळी करता येईल. संतांजवळ होणारा जो लाभ आहे तोच उत्तम लाभ आहे. कोणता लाभ आहे? संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुकोबराय सांगतात संतांजवळ होणारा देवच आहे. त्या देवाला प्राप्त केल्यानंतर पुन्हा काय मिळवायचं शिल्लकच राहत नाही. ज्याला मिळवलं ते सगळं मिळालं तो लाभ संतांचा आहे म्हणून तो उत्तम लाभ आहे. संतांच्या ठाई कोणते लाभ आहे? संतांच्या ठाई कोणते लाभ आहे? संतांच्या ठाई देव जवळ करणारे लाभ आहे. संतांच्या पायी देवच प्राप्त करून देणं हा लाभ आहे. तुका म्हणे तुझ्या पायाच्या धरे उतरी नंतरी किंवा हरिप्राप्तीची उपाय घरावे संतांचे ते पाय. हे संतांच्या पायी असणारे लाभ आहे. संतांच्या ठाई म्हणजे संतांच्या संबंधाने कोणते लाभ आहे तर संतांच्या दृष्टीमध्ये जीवाला लाभ आहे. संतांच्या संगतीत जीवाला लाभ आहे. संतांच्या बोलण्यात लाभ आहे. संतांच्या भेटीत लाभ आहे. संतांना आपण दुरून बघितलं तरी लाभ आहे. संतांच्या प्रकटनात लाभ आहे. संतांच्या दर्शनात जीवाला लाभ आहे. संतांच्या नामाचं चिंतन केलं तरी जीवाला लाभ आहे. संतांच्या दृष्टीमध्ये कोणता लाभ आहे? ज्ञानोदय 10व्या अध्यायामध्ये चिंतन करत असते म्हणतात हे असो की हा पद्म करो माता पावके तो जीवाची परी तुके महेशशी. हा संतांच्या दृष्टीतला लाभ आहे. तो जीवाची तुके महेशशी म्हणजे त्या जीवाला भगवान शिवाची शंकराची योग्यता प्राप्त होते. हा संतांच्या दृष्टीत असणारा लाभ आहे. संतांच्या बोलण्यात सुद्धा जीवाला लाभ आहे. कोणता आहे? सहज बोलणे ही उपदेश म्हणून तर तुला सांगतो कोण हा भाग्याचा ऐसी असी बोले वाचा जी हरी धरी रामनी विदय संसाराचे पाणी. कोण असा भाग्यवान असेल तर त्याच्या संत बोलतील का तर संतांच्या बोलण्यात जीवाला लाभ आहे. संतांच्या बोलण्यात लाभ आहे. संतांच्या दृष्टीत लाभ आहे. संतांच्या संगतीत जीवाला लाभ आहे. संतांच्या संगतीत जीवाला कोणता लाभ आहे? सगळ्या त्यामध्ये चिंतन करत असताना ज्ञानोदय सांगतात जयाचे नाव कीर्तनावं दर्शनी प्रशस्तीची गावं जयाचे संज्ञ ब्रह्मभाव ग्रंथासही. संतांच्या संगतीमध्ये एखादा भ्रांत किंवा विषयासक्त पुरुष गेला तरी त्याला ब्रह्मभाव प्राप्त होईल. हा संतांच्या संगतीमध्ये जीवाला असणारा लाभ आहे. आपल्या दत्त मंदिरामध्ये एक मूवी दिलेली बघा दारवाडीजवळ संत संगती वेगळे दान तात्काळ पावया माणसात अनेक नाहीची साधना संत दान होतो का तर त्यांच्या संगती जीवाला लाभ आहे. संतांची आपल्याला सहज आठवण झाली तरी लाभ आहे. मी पाया करीला तरी ते आपली योग्यता
हे असोदयाचे प्रशंसिता लाभाची हा संतांची सहज आठवण झाली तरी लाभ आहे. संतांच्या रजकनात लाभ आहे. कोणता लाभ आहे तो बघूया. सांगतात तुकामणी दिवे करून रजकन लाभता. 13व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना ज्ञानोबा सांगतात कैवल्य सुखासाठी परमानू घेकरटी उदळता पाया पाठी चालता घे. का तर त्यांच्या रजकन जीवनाला लाभ आहे. वासनेचे बीज जडोनी जाय वासनेचे बीज जडोनी जाय वासनेचे बीज जडोनी जाय वासनेचे बीज वासनेचे बीज जडले हा संतांच्या चरणाच्या जीवाला असणारा लाभ आहे. संतांच्या भेटीत सुद्धा जीवाला लाभ आहे. बापा तापताईने जाय मोठा मोठी झाली या भेटी हरिदासांची संतांच्या भेटीत जीवाला लाभ आहे. संतांना आपण नुसतं बघितलं तरी सुद्धा लाभ आहे. नामदेवराय ज्ञानोबरायांच्या समाधीचं वर्णन करत असताना म्हणतात धन्य धन्य दराकाळी जो याते दृष्टीने आली तो वाहत येणारी वैकुंठ भुवन असे हा संतांना आपण नुसतं बघितलं तरी सुद्धा जीवाला लाभ आहे. संतांच्या नावाचं चिंतन केलं तरी सुद्धा जीवाला लाभ आहे. पुण्यवंत भावे चिंतन करायचं असताना म्हणतात जैसा वृक्ष सर्व सगळा आरतीया लागी सार्थक झाला तैसा देहे वाचे चित्ते बोला साधू संतुष्टला आरती असे एवढे सर्व लाभ आपल्या संतांच्या ठिकाणी होतात. म्हणून आपण त्यांचं काय केलं पाहिजे आपण आता दुसरं Oh
पाहिजे. संतांचं दास्यत्व कसं करायचं. शास्त्रामध्ये अनेक प्रकार दास्यत्वाचे सांगितले आहे. पण गीतेमध्ये जो उपाय भगवंतांनी सांगितला तो आपण बघू. गीतेमध्ये भगवान परमात्मा 4थ्या अध्यायामध्ये सांगतात तर ते प्रणिपातेन हरिकृष्णेन सेवया उपदेक्षते ज्ञानस्तत्वदर्शिनाः. ज्ञानाला या श्लोकावर चिंतन करत असताना म्हणतात ते ज्ञानमयगा बरवे जरी मनी अति आणावे तरी संतया भाजावे. भाजावे म्हणजे त्यांची सेवा करावी. पुढे ज्ञानाला सांगतात जे ज्ञानाचा पुरवठा तेच सेवा हा म्हणतात. पुन्हा सेवा संतांची सेवा केली पाहिजे. संत महात्म्याची सेवा केली तर मग पुन्हा काय तरी चरणाची लागावे आणि अगरबद्ध करावे. दास्यत्व सगळं हे सगळं झालं. दास्यत्व भागवतामध्ये 4 प्रकार दास्यत्वाचे सांगितले. एकदा पूजनीय गुरुवर्य श्री गुरु चंद्रशेखर महाराज देवकर त्यांच्या मुखातून मी दास्यत्वाचे 4 प्रकार त्यांनी एका ठिकाणी चिंतनात सांगितले होते की मी ऐकले ते असे संतांजवळ राहिल्याच्या नंतर आपण अचपल सेवा केली पाहिजे. संतांजवळ राहिल्याच्या नंतर आपण जितेंद्रिय होऊन राहिलं पाहिजे. संतांजवळ राहिल्याच्या नंतर आपण अन्वर्थनीय भावातून संत महात्म्याची सेवा केली पाहिजे. संतांजवळ राहिल्याच्या नंतर आपण अल्पभाषिणी असलं पाहिजे. संतांजवळ आपण अचपल सेवा करावी म्हणजे कशी करायची. कडून राहील ते ठाई उगाच संतांची पायी न मागे न करे काही तुझी रान गावी ठेवा. आता इथं न मागे न करे काही आता मुलं शिकवण लावायचं नाही. त्यांचं काही कामही करणार नाही आणि त्यांना काही मागणार नाही. न मागे न करे काही याचा जर संबंध लावायचा झाला तर आणि कसं आहे असं न करी न धरी विठाल संत सेवातून काही करणे नाही आणि सेवा करून कसलीच अपेक्षा ठेवणे नाही. या अर्थाने ही सेवा अचपल सेवा आहे. संत महात्म्याचा दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे दुसरा सेवेचा प्रकार सांगितला तो जितेंद्रियता. संत महात्म्यांजवळ राहिल्यानंतर जितेंद्रिय होऊन राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्या इंद्रियांचा निग्रह केला पाहिजे आणि मग संत सेवेला लागलं पाहिजे. आपल्या इंद्रियांना जे आवडतं ते करत राहणं आणि मग संत सेवा करणं ही सेवा होत नाही. हा सरळ सरळ व्यवहार झाला. संत सेवा करत असताना आपण इंद्रियांना बंधन घातलं पाहिजे. मग संत सेवा केली पाहिजे. तिसरा प्रकार असा सांगितला अन्वर्तनीय भावनेतून आपण संतांची सेवा केली पाहिजे. अन्वर्तनी म्हणजे काय. संत ज्या मार्गाने गेले संतांनी जो आपल्याला मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण आपण केलं पाहिजे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ मार्ग किंवा मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत. संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण आपण केलं पाहिजे. 4था प्रकार सांगितलं संतांजवळ राहिल्याच्या नंतर आपण अल्पभाषिणी असलं पाहिजे. म्हणजे कमी बोललं पाहिजे. कमी बोललं पाहिजे म्हणजे व्यवहारातलं कमी बोललं पाहिजे. परमार्थाचं बोललं तर चालतं. संत महात्म्यांना तेच अपेक्षित असतं. ज्ञानोबाई नव्याध्यामध्ये चिंतन करत असताना सांगतात कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंड गाठी. संत महात्म्याला तेच अपेक्षित आहे. मी या 4 गोष्टी पाळून जर संतांचं दास्यत्व केलं तर संत महात्मे आपल्यावर कृपा करतात. अभंगाचं 3रं कृपादान केले सती कृपादान केले
म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरे ना विठोबा कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना संतांचं दासित्व केल्यातून संत महात्मा आपल्याला दान देतात ते कृपेचं दान देतात आणि संत महात्म्याने एकदा दान दिलं ते दान दिल्यानंतर ते सुख आपल्याला प्राप्त होतं ते सुख कधी न संपणारं सुख आहे मग त्या सुख आमचं नाही पार आनंदे सागर म्हणून ही संत सेवा आपण केली पाहिजे ज्ञानोदय 13 अध्यायामध्ये सांगताना म्हणतात विवेकाची दैवा जन्मभूमी ही सेवा जे ब्रह्मपरी निवास चर्चेने अशा प्रकारची ही संत सेवा आहे देव सुद्धा ती संत सेवा करतो जगद्गुरु तुकोबाराचा शेवटच्या चरणात मनी संत सेवा म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना ही संत सेवा भगवान परमात्मा सुद्धा करतो तुकोबारा संतांचे हे सुख झाले देवा म्हणून ही सेवा करी त्यांची भगवान परमात्मा संत महात्म्याची सेवा करतो आपण संत चरित्राचा विचार केला तर अनेक संतांची सेवा भगवान परमात्म्याने केलेली आहे नाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष पाणी मारण्याचं काम भगवान परमात्म्याने केलंच केलं जगद्गुरु तुकोबाराच्या देवळाचा जर प्रसंग आपण पाहिला तर जगद्गुरु तुकोबाराच्या व्रताचं जे वर्ष श्राद्ध होतं त्यावेळेस भगवान परमात्म्याने सर्व सामग्री त्या ठिकाणी जमवली ते सगळं आपल्याला प्रसंग माहीत आहे संतांची सेवा
कोण्या सगळा विषय आता आपण काल परवाच नाटक या दिवशी बघितलं. जनाबाई महाराजांची सेवा भगवान परमात्म्याने केली. अनेक प्रकारे भगवान परमात्मा हा संत महात्म्याची सेवा करत असतो. तुकोबराय सांगतात तुका म्हणे भक्ती काजा धावे दाता जवळ नाही तुका वेळा भक्ताच्या काजा जोशी केशी राजा माय बाबा. हा भगवान परमात्मा संत सेवा करतो म्हणून ती संत सेवा श्रेष्ठ आहे. देवाला सुद्धा ती उत्तम आहे म्हणून ही सेवा आपण केली पाहिजे. तुकोबराय सांगतात तुका म्हणे संत सेवा हेच ते बाप उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना. झालेली सेवा विश्वमाता ज्ञानोबरा जगद्गुरु श्री तुकोबराय स्वानंद सुखदेव सद्गुरु जोग महाराज श्री समर्थ सद्गुरु संगिरी बाबा पूजनीय श्री गुरु बाबाजी पूजनीय श्री गुरु स्वामीजी आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणावर अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी या वृत्तीने आपलं जीवन साधकीय अवस्थेमध्ये व्यतीत करत असताना देवकी संस्थांचे विद्यार्थी आदरणीय पूजनीय वंदनीय हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज देशमुख हे सध्या तुकोबरायांनी त्या डोंगरावर जाऊन रात्रंदिवस पांडुरंगाला आळवून भजन केलं. सर घोराडेश्वर, रामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर या तीनपैकी घोराडेश्वर डोंगरावर जाऊन सध्या ज्ञानेश्वरी कंठस्थ करण्याचं काम करत आहे. ज्ञानेश्वरी कंठस्थ करणे म्हणजे ज्ञानेश्वरी तोंडी पाठ करणे आणि आपल्या सगळ्याला अभिमान वाटेल, आनंद वाटेल. सद्गुरू बाबांच्या कृपेनं श्री संगिरी बाबांच्या कृपेनं आपल्या देवघर संस्थान हे जे विद्यार्थी आहेत सुदर्शन महाराज यांचं ज्ञानेश्वरीच्या पहिल्या 2 परीक्षेमध्ये पहिला क्रमांक आलेला आला. जो 100पैकी 100 मार्क पडले. बाबांची कृपा, त्यांचे कष्ट प्रयत्न. घरी आईवडिलांना एकटेच आहे परंतु घोराडेश्वर डोंगरावर जाऊन त्या ठिकाणी गुहेमध्ये वास्तव्य करून ते सगळं पाठ करणं ज्ञानेश्वरी कंठस्थ करणं सोपी गोष्ट नाही. परीक्षा काही साधी घेतली जात नाही, सहजच विचारलं जातं. कृष्ण कृष्ण हरी गोविंद या नावाची निखळ प्रबंध माझी आत्म्याच्या विषाद उदंड कधी या ओवीच्या वरच्या 25 ओव्या म्हणा, त्या ओवीच्या खालच्या 25 ओव्या म्हणा, अशा पद्धतीनं परीक्षा घेतली जाते. आपल्याला काल काय घाललं ते ध्यानात राहत नाही आणि एवढं सगळं खडतर जीवन त्या ठिकाणी साधकीय अवस्थेमध्ये व्यतीत करतायत. आणि आपल्या शरसगावचेच जे आहेत नेमाशा तालुक्यातले आहेत आणि आता 3री परीक्षा ती 18 मध्ये आता जवळपास पूर्णत्वाला आहे आणि बाबांच्या कृपेने त्या परीक्षेमध्ये देखील 100पैकी 100 मार्कच पाडणार आहेत.
केवळ बाबांची आज्ञा म्हणून या ठिकाणी कीर्तनाची सेवा करण्यासाठी मी सुरुवातीला पाहिलं त्यानं कीर्तन सांगत असताना घशाला त्रास होतो. 15-15 तास 16-16 तास ज्ञानेश्वरीची आवृत्ती द्यायची वगैरेची सोपी गोष्ट नाही आणि असं कडक ऊन आहे घशाला कोरड पडते आणि कीर्तनाची सवय राहिलेली नसते. अचानक ही सेवा परंतु अत्यंत सुंदर प्रत्येक ज्ञानेश्वरीच्या अध्यायातील माऊलीच्या उद्देशाचा दाखला त्यांनी आपल्या बोलत असताना संदर्भामध्ये दिला. आणि काल परवा देखील आपल्या गजानन भाऊदाटे यांनी कल्पना देते की परवा ज्यांचं कीर्तन झालं आपले शशिकांत महाराज गणेश महाराजांनी मागं नर्मदा परिक्रमा पायी केली 3,500 किलोमीटरची. हे सर्व देवगड संतांचे विद्यार्थी आताचे सुटलेले चौथ्या वर्षात आणि शशिकांत महाराजांच्या धर्मपत्नींनी तिसरी समर्थ सर्व किसनगिरी बाबा यांचं जे जीवनचरित्र आहे जे किसनगिरी जे ग्रंथ आहे या ग्रंथाचं इंग्लिश भाषेमध्ये रूपांतर केलं ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी